न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सत्यमेव जयते फार्मर कप 2026 मधील शेतकरी गटांना डॉक्टर अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन, स्वतः प्रवास खर्च करत व जेवणाचे डब्बे सोबत घेत शेतकरी गटांनी स्नेहभोजनातून जपली एकजूट। सत्यमेव जयते फार्मर कप 2026 च्या अनुषंगाने गंगापूर, खुलताबाद व वैजापूर तालुक्यातील शेतकरी गटांसाठी वैजापूर पंचायत समिती सभागृहात विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत 48 शेतकरी गटांचे निमंत्रक व तब्बल 287 शेतकरी सदस्य उपस्थित होते। विशेष बाब म्हणजे विविध भागांतून आलेल्या शेतकरी गटांनी स्वतःच्या प्रवासाचा खर्च केला, तसेच स्वतःचे जेवणाचे डबे सोबत आणले। कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा आनंद घेतला। प्रमुख उपस्थिती डॉक्टर अविनाश पोळ, प्रमुख मार्गदर्शक पाणी फाउंडेशन श्री आनंद गंजेवार सर, उपविभागीय कृषी अधिकारी वैजापूर श्री व्यंकट ठक्के सर, तालुका कृषी अधिकारी वैजापूर श्री प्रल्हाद अरसूळ सर, विभागीय समन्वयक पाणी फाउंडेशन। कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री प्रल्हाद अरसूळ सर यांनी कार्यक्रम प्रास्ताविक देत मान्यवरांचे स्वागत केले आणि तालुका फील्ड ऑफिसर यांनी स्मार्ट शेती ॲपमधील विविध नोंदी, SOP व आवश्यक माहिती योग्य पद्धतीने भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। ॲप वापरताना गटांना येणाऱ्या अडचणी व प्रश्नांचे निराकरणही करण्यात आले। दुसरा टप्पा संघर्षातून यशाकडे, विविध शेतकरी गटांनी गटबांधणीपासून आजपर्यंतचा संघर्षमय प्रवास, आलेल्या अडचणी आणि एकमेकांना केलेली मदत यांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले। राज्यस्तरीय बक्षीस प्राप्त उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव यांनीही आपल्या खडतर आणि यशस्वी प्रवासातून उपस्थित शेतकरी गटांना प्रेरणा दिली। डॉक्टर अविनाश पोळ सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन। मुख्य मार्गदर्शनात डॉक्टर अविनाश पोळ सर यांनी शेतकरी गटांशी थेट संवाद साधत गटशेतीचा खरा उद्देश स्पष्ट केला। बक्षीस मिळवणे हा गटाचा अंतिम उद्देश नसून एकमेकांना साथ देणारी आणि आत्मीयता जपणारी माणसे निर्माण करणे हा गटशेतीचा खरा उद्देश आहे। विषमुक्त शेती, ज्ञानाधिष्ठित शेती, शेतीशाळा तसेच शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले। दुष्काळातून मार्ग काढून शेती व दुग्ध व्यवसायातून रोजगार निर्मिती करणाऱ्या गावांची उदाहरणे त्यांनी व्हिडिओ व छायाचित्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर मांडली। कार्यक्रमात उपस्थित कृषी व उमेद विभागाचे मेंटर श्री राजेंद्र पंडोरे, श्री आदिनाथ सपाटे, श्री दीपक शेळके आणि श्री कृष्णा केंद्रे हे देखील उपस्थित राहत संपूर्ण कार्यक्रमात नियोजन करण्यासाठी महत्त्वाचे कामगिरी केली। कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकरी गट प्रमुख पाहुणे व कृषी व उमेद विभागाचे मेंटर याचे आभार प्रदर्शन फाउंडेशनच्या फील्ड ऑफिसर मित्तल सोळुंके यांनी केले, तर कार्यक्रमाची रूपरेषा अविनाश काळे यांनी मांडली। स्नेहभोजनातून एकजुटीचा संदेश। कार्यक्रमानंतर सर्व शेतकरी गटांनी स्वतःसोबत आणलेल्या जेवणाच्या डब्यातून एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला। स्वखर्चाने प्रवास करून, स्वतःचे डबे सोबत घेऊन आणि कोणत्याही अतिरिक्त खर्चाची अपेक्षा न ठेवता उपस्थित राहिलेल्या 287 शेतकरी सदस्यांनी दाखवलेली आपुलकी, स्वयंप्रेरणा आणि एकजूट हीच सत्यमेव जयते फार्मर कप 2026 च्या गटशेती चळवळीची खरी ताकद आहे। सर्व गटाच्या सदस्यांनी आणलेली भाजी भाकरी कृषी विभाग व पाणी टीम यांनी खाऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।